बँकिंग करिअर. माझ्या मागं तुम्हाला हे लोगो बघून लक्षात आलंच असेल, ओके, की मी कोणत्या टाईपच्या बँकेत शो केलेल्या आहेत. ओके, तर बघा याच्यामध्ये ही लोगो सर्व तुम्ही ओळखताय, म्हणजे ह्या सर्व ऑर्गनायझेशन्सना तुम्ही ओळखताय, ह्या सर्व बँकांना तुम्ही ओळखताय. तर बँका म्हटलं की करिअर ऑप्शन्स बरेच आहेत आणि जागा फार असतात. तुम्ही कम्पॅरेटिव्हली कुठलेही सेक्टर घ्या, जसं की फॉर एक्झाम्पल तर यूपीएससी पासून ते कुठलीही एक्झाम घेऊ शकता तुम्ही. यूपीएससी घ्या, एमपीएससी घ्या किंवा रेल्वे डिपार्टमेंट घ्या, एलआयसी घ्या. त्याच्यानंतर तुम्ही स्टाफ सिलेक्शन घेऊ शकता. तर ह्या सर्व सेक्टरमध्ये एकदम डेडिकेटिव्हली डिसिप्लिननं ज्या जागा निघतात, तर त्या म्हणजे कुठल्या असेल तर बँकिंग सेक्टर आहे. त्या बँका तर ह्या अनेक प्रकारच्या आहेत. तर तुम्हाला माहिती असेल इंडियामध्ये बँका पब्लिक सेक्टर बँका आहेत, प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत, फॉरेन बँक्स आहेत, त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. त्याच्यात पुढे विचार केला तुम्ही लोकल एरिया बँक्स आहेत, स्मॉल फायनान्स बँक्स आहेत, पेमेंट बँक्स आहेत किंवा भरपूर बऱ्याच टाईपच्या बँका आहेत. तर याच्यामध्ये बँकिंगमध्ये जर तुम्ही एकदम सेफ जॉब बघत असाल तर तुमच्यासाठी एकदम चांगला जो प्रकार आहे किंवा जो चांगली कॅटेगरीच्या बँका आहेत त्या म्हणजे सरकारी बँका आहेत, ज्याला आपण पब्लिक सेक्टर बँक्स म्हणतो. तर इंडियामध्ये सध्याच्या घडीला टोटल तुम्हाला एसबीआयला धरून टोटल 12 सरकारी बँका बघायला मिळतील. मी असं का म्हटलं एसबीआयला धरून, तर एसबीआयची एक्झाम भारतामध्ये अशा त्या फक्त वेगळ्या होतात. बाकी सर्वांसाठी एक परीक्षा होते, जे सध्या 11 बँका आहेत एसबीआयला सोडून. ओके, स्टेट बँक ऑफ इंडिया जर तुम्ही लोगो काढला साईडला, तर ह्या ज्या बाकी तुम्हाला 11 बँका दिसतात, सध्या ह्या एक्झिस्ट करतायत 12 बँका. ऍक्च्युअली बँका आधी भरपूर होत्या. जसं की तुम्हाला थोडंफार मी बँकांचा इतिहास 1-2 मिनिटांमध्ये सांगतो, देन आपण पुढे येऊया. जसं की लक्षात येईल की सध्या मी एवढ्याच बँका आहेत असं का म्हणतोय, कारण काही काही केसमध्ये 21 बँका होत्या, कधी 20 बँका होत्या. एसबीआयच्या असोसिएट होत्या त्यावेळेला तर बऱ्याच बँका होत्या. जसं की तुम्हाला माहिती असेल इंडियामध्ये बँकिंग सिस्टम हे ब्रिटिश कालावधीमध्ये चालू झालं होतं. तर त्यावेळेला प्रेसिडेन्सी बँका होत्या, बँक ऑफ बेंगाल, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बेंगाल, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बॉम्बे. ह्या 3 बँका त्यावेळेला प्रेसिडेन्सी बँक म्हणून काम करत होत्या. तर त्यावेळेच्या गव्हर्नमेंटनी म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटनी 1921 मध्ये ह्या तिन्ही बँकांना मर्ज केलंय आणि एकच बँक तयार केली. मर्ज म्हणजे अमलगमेशन, त्याला कॉमर्सच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. तर मर्जिंग किंवा अमलगमेशन. तर बँका बंद नाही केल्या, बँका मर्ज केल्या. तर मर्ज करून एकच मॅनेजमेंट त्यांनी चालू केलं, त्यालाच म्हटलं होतं इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. तर त्यावेळेला ती जी बँक होती इम्पिरियल बँक ऑफ इंडिया ही 1921 टू 1931 पर्यंत देशाची सेंट्रल बँक पण होती, किंवा त्याला आरबीआय वगैरे हा प्रकार नव्हता. राईट. मग पुढे काय झालं, 34ला आरबीआयचा कायदा पास झाला, पुढे 35ला आरबीआय बँक आली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1949 मध्ये त्यांचंही नॅशनलायझेशन झालं आरबीआयचं. आणि जेव्हा आपलं सरकार आलं इंडियामध्ये त्यावेळेला आपल्या गव्हर्नमेंटनी पण त्याचा असा विचार केला की याचा रिनेम करूया. हे जे ऑर्गनायझेशन आहे, कारण त्यावेळेची सगळ्यात मोठी व्यापारी बँक कुठली होती, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया, ज्या तिघांचं मर्जिंग होऊन बनली होती. ओके, तेव्हा भरपूर देशामध्ये प्रॉब्लेम्स वगैरे चालू होते. तर आपल्या गव्हर्नमेंटनी म्हणजे आपल्या सरकारने याचं नाव परत बदललं आणि इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं रिनेम केलं गेलं ॲज अ स्टेट बँक ऑफ इंडिया अशा पद्धतीनं. म्हणजे एवढा मोठा इतिहास आहे यांचा. इंडियामध्ये एसबीआयला फार जबरदस्त व्हॅल्यू आहे, यांची ब्रँड व्हॅल्यू फार मोठी आहे. तर मी म्हणेन की एसबीआयमध्ये करिअर करण्याची चांगली संधी तुमच्या समोर आहे. तर यांच्या परीक्षा पहिल्यापासूनच वेगळ्या होतात. कम्प्लीट हे ऑर्गनायझेशन एक वेगळ्या पद्धतीनंच आपल्या परीक्षा रन करतं पहिल्यापासून. आता पुढे काय झालं बघा, एसबीआयच्या 1 जुलै 1955 एसबीआयची स्थापना झाली. त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगेन 1969 मध्ये इंदिरा गांधी गव्हर्नमेंट जेव्हा होतं तेव्हा त्यांनी काय केलं, एक चांगला डिसिजन घेतला. त्यावेळेच्या बँकांना 14 बँकांना त्यांनी राष्ट्रीयकृत केल्या. म्हणजे 14 बँकाच्या छोट्या छोट्या त्यावेळेला काम करत होत्या, त्यांनी आपल्याकडे ओढून घेतलं, म्हणजे गव्हर्नमेंट केल्या सिंपल भाषेमध्ये. त्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. त्याच्यानंतर ह्याच्यावरती त्या शांत नाही बसल्या. 1980 ला परत त्यांनी आणखी 6 बँका राष्ट्रीयकृत केल्या. म्हणजे 1969 ला 14 बँका झाल्या आणि 1980 ला परत 6 बँका त्यांनी ऍड केल्या, म्हणजे 20 बँका झाल्या. एसबीआयला सोडून, एसबीआय तर आहेच, हा ग्रुप पूर्णपणे वेगळाच आहे. म्हणजे त्यांनी एसबीआयला धरून तसं विचार केला तर 21 बँका त्यांच्याकडे होत्या टोटल गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आपण ज्याला म्हणतो. तर एसबीआयला सोडून विचार केला तर पहिल्यांदा 14 बँका झाल्या, नंतर 80 ला 6 बँका झाल्या. तर झाल्या किती बँका सांगा, टोटल 20 बँका झाल्या. तर 1993 मध्ये पुढे काय झालं, एक न्यू बँक ऑफ इंडिया नावाची बँक होती, न्यू बँक ऑफ इंडिया. तर ती जी बँक आहे एका बँकमध्ये मर्ज झाली, पंजाब नॅशनल बँकमध्ये 1993 मध्ये, ड्यू टू सम केसेस मे बी कदाचित अप अँड डाऊन त्याच्यामध्ये चालू होते असं म्हणूया आपण चला. तर 1993 पासून आपण म्हणतो किंवा 19 राष्ट्रीयकृत बँका आहेत असं म्हटलं जायचं. तुम्ही पण जनरली कुठे ना कुठे असं ऐकलं असेल की 19 बँकांचा ग्रुप आहे वगैरे. तर त्यांचा इतिहास असा आहे. तर 19 म्हणजे ते एसबीआयला सोडून म्हणा लागले. ओके, तर पुढे काय झालं बघा, ज्यावेळेला एनडीए सरकार आलं 2014 मध्ये, त्या वेळेच्या कालावधीमध्ये 13-14 मध्ये 2 बँकांचं मर्जिंग झालं वापस, देना बँक आणि विजया बँक नावाच्या बँका होत्या. तर ह्या दोन्ही बँकांना मर्ज केलं बँक ऑफ बरोडामध्ये. ओके, तर मला सांगा 19 बँका होत्या, 19 मधल्या 2 कमी झाल्या, तर झाल्या किती वापस, मग 17 बँका झाल्या. आणि 2017 च्या आसपास सरकारने परत डिसिजन घेतला की 6 बँका परत आपण मर्ज करणार आहोत. म्हणजे 2017 ला परत 6 बँका मर्ज केल्या गेल्या बाकीच्या मोठ्या बँकांमध्ये. तर 17 मधल्या गेल्या 6, तर 17 मधल्या 6 गेल्या तर राहिल्या 11 बँका. म्हणजे आजच्या घडीला ज्या टोटल सरकारी बँका आहेत राष्ट्रीयकृत ज्याला आपण म्हणतो त्या 11 आहेत. आणि टोटल सरकारी म्हटला, टोटल सरकारी तर एसबीआयला धरून टोटल किती म्हणतात, 12 सरकारी बँका म्हणतात. तर ह्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, ज्या इंदिरा गांधी गव्हर्नमेंटमध्ये नॅशनलाइज झाल्या होत्या, ह्यांच्या परीक्षा
वेगळ्या होतात. म्हणजे ह्या सर्व बँकांसाठी 11 बँकांसाठी एकच परीक्षा होते, ज्याला IBPS क्लर्क म्हटलं जातं किंवा IBPS PO म्हटलं जातं किंवा IBPS ESO म्हटलं जातं. आणि ह्या करिअर अपॉर्च्युनिटी सोडून एक वेगळी अपॉर्च्युनिटी मुलांच्याकडे राहते, ती म्हणजे येस बँक. कारण हे ऑर्गनायझेशन पहिल्यापासूनच वेगळं आहे, जसं तुम्हाला मी सांगितलं. तर यांच्या परीक्षा पण वेगळ्याच होतात. मग एसबीआय क्लर्क असेल, एसबीआय PO असेल आणि एसबीआय ESO असेल. तर हा पॉईंट तुमचा इथं क्लिअर झाला असेल. तर टोटल ह्या सध्या 12 तुम्हाला बँका दिसतील, ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येतात. ठीक आहे, म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असं म्हणतो आपण त्याला सिंपल भाषेमध्ये. तर एक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, एक आहे पंजाब नॅशनल बँक, एक आहे बँक ऑफ बरोदा, एक आहे कॅनरा बँक, एक है यूनियन बैंक ऑफ इंडिया, एक है बैंक ऑफ इंडिया, एक है इंडियन बैंक, एक है सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, एक है इंडियन ओव्हरसीज बँक, एक है युको बँक, एक है बँक ऑफ महाराष्ट्र आणि शेवटची तर म्हणतो मी पंजाब नॅशनल बँक. बघा बँकांमध्ये भरभरून जागा निघतात, हे पहिला तुम्हाला माहिती असावं. कारण हजारो जागा निघतात. आता फक्त एसबीआय, फक्त एका बँकेबद्दल बोलायचं झालं तर एसबीआयचे चेअरमॅन दिनेश करांनी रिसेंटली एक स्टेटमेंट दिलं होतं. ते म्हणतात की ह्या वर्षी 2024 मध्ये आम्हाला जवळजवळ 12,000 प्लस नवीन जागा भरून घ्यायच्या आहेत. तर एसबीआय तर नॉर्मली मागच्या वर्षी जर 23 ला विचार केला तर 8,000च्या आसपास क्लर्कच्या जागा काढली होती आणि 2,000 POच्या जागा काढली होती. तर ह्या वर्षी म्हणतात ते 12,000. आणि त्यांचे रिक्रुटमेंट रोज वाढायच लागले. कारण असं आहे की त्यांचा आवाका वाढायला लागला, त्यांचे ब्रँचेस वाढायला लागले. 2023 ला ते 139 ब्रँचेस नवीन काढले होते. ह्या वर्षी ते म्हणतात की आम्ही 300 नवीन शाखा काढणार आहे. त्या नवीन शाखासाठी नवीन स्टाफ लागेल, अगेन भरपूर स्टाफ लागेल. जे रिटायरमेंट आहेत त्यांच्या जागी नवीन मुलं बसणार. तर ह्या केसमध्ये यांच्या जागा रोज वाढत आहेत. तर मी म्हणेन की चांगली एक करिअर ऑप्शन तुमच्याकडे आहे. एसबीआयला पण धरून म्हणू शकता किंवा IBPS ला पण धरून म्हणू शकता. IBPS म्हणजे 11 बँकांचा ग्रुप येतो त्यामध्ये आणि एसबीआय वेगळा ग्रुप आहे, ज्यांच्या परीक्षा वेगळ्या होतात, जसं मी सांगितलं. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. चला, तुम्ही म्हणता असाल की असं ठीक आहे, आम्हाला बँकेमध्ये यायचं असेल तर कुठल्या कुठल्या पोस्ट असतात सांगा. तर मी तुम्हाला सांगेन 3 प्रकारे बँकेत तुम्हाला एंट्री मारू शकता. एंट्री मारता येते. म्हणजे एनी ग्रॅज्युएट जो मुलगा आहे, एनी ग्रॅज्युएट, ओके, मध्ये BA केला असेल, BCom केला असेल किंवा BSc केला असेल, हे ट्रेडिशनल ग्रॅज्युएशन आलं. त्याला आपण पारंपरिक पद्धतीने शिक्षण म्हणतो. आणि जर हे तुम्ही डिग्र्या सोडला तर बाकीची जी मुलं आहेत प्रोफेशनल डिग्र्या करणाऱ्या, म्हणजे कोण, उदाहरणासाठी MBA म्हणूया किंवा BSc ॲग्री म्हणूया, लॉ म्हणूया, बरं ना, किंवा त्याच्या व्यतिरिक्त IT MCA करणारी, BCA करणारी, किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हटलं तर भरपूर आहे. हिंदी जे प्रोफेशनल कॅल्क्युलेशन प्रोफेशनल मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, हिंदीमध्ये PG करणारी मुलं, ज्याला राजभाषा अधिकारीमध्ये जाता येतं, किंवा HR पर्सोनल MBA आहे, MSW वाले पण तिथे अप्लाय करू शकतात, सोशल वर्क वाले पण, किंवा मार्केटिंग ऑफिसर आहे ज्याला MBA लागतं. तर ह्या सर्व डिग्र्या जी करणारी मुलं आहेत त्यांना एक वेगळा चान्स असतो, त्याला स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणतात. मी तुम्हाला पहिल्यांदा जनरल सांगतो. जनरल म्हणजे कुणीही अप्लाय करू शकणारी मुलं, त्याला आपण PO आणि क्लर्क म्हणतो. PO म्हणजे जनरल मॅनेजमेंट असं म्हणू शकता तुम्ही. म्हणजे तो मॅनेजमेंटचा माणूस असतोय, सिंपल ऑफिसर असतो. सुरुवातीला जर तुम्ही PO बनता तेव्हा तुम्हाला काय म्हटलं जातं, प्रोबेशनरी ऑफिसर. याचं दुसरंच नाव आहे ऑफिसर स्केल 1 असे म्हणतात. याला मॅनेजमेंट ट्रेनी असे म्हणतात, याला ट्रेनी ऑफिसर असे म्हणतात. कारण काय, कारण याला 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असतो आणि त्याच्यानंतर हा मग ऍक्च्युअली स्केल 2 ला लेवल प्रमोट होतो किंवा पुढच्या डिजिग्नेशनला जो होतो तो असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर असे डिजिग्नेशन असतात पुढे. ते मी पुढे सांगेन ह्याच व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर एक स्पेशलिस्ट ऑफिसर, हे पद आपण पुढे समजून घेऊया. आणि एक क्लरिकल कॅडर. क्लर्क म्हणजे कोण असतात, तुम्ही बँकेत गेल्यानंतर जे फर्स्ट टाइम इंटरॅक्ट करता तुम्ही, म्हणजे बसले लोक, कॅशियर असेल, FD काढायला बसला, अकाउंट काढायला बसला, जी काही तुम्ही बोलणारी जे काय आहेत सिंगल विंडो ऑपरेटर वगैरे, तर हे सगळे क्लरिकल कॅडरची पर्सन आहेत असं म्हणतात. त्या ठिकाणी कधी कधी ऑफिसर पण बसलेला असतो. ठीक आहे, पण ऑफिसर नॉर्मली मॅनेजमेंट लेवलचे काम करत असतो. आणि क्लरिकल कॅडरची मुलं ही समजा फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये कॅशियर, सिंपल भाषेत कॅशियर म्हणजे पैसे देणार नाही घेणार, तो क्लर्क आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आता 3 टाईपचे पोस्ट तुमच्या इथे बघायला मिळाले असतील. तर मी तिन्ही त्याच्यामध्ये जो BA BCom BSc जो रेग्युलर डिग्री करणारा मुलगा आहे तो क्लर्कला जाऊ शकतोय आणि ऑफिसरला जाऊ शकतो. तुम्ही मॅनेजर लेवललाही जाऊ शकता. ओके, तर तुम्हाला 2 संधी आहेत. एनी डिग्री करणाऱ्या मुलांना, एनी म्हणजे ट्रेडिशनल डिग्री करणाऱ्या मुलांना BA BCom BSc वाल्यांना क्लर्क आणि PO आहे. आणि जे समजा फॉर एक्झाम्पल प्रोफेशनल डिग्री केले त्यांना क्लर्क पण अप्लाय करता येतं, PO पण करता येतं आणि SO पण करता येतं. ठीक आहे, अशा 3 संधी आहेत. तर आपण थोडक्यात समजून घेऊया. जे जनरल मॅनेजमेंट मी PO म्हटलं, ज्याला कुणीही अप्लाय करू शकतो, ज्याच्याकडे डिग्री आहे, टक्केवारी वगैरे तर काय वाटत नाही. ठीक आहे, तर त्या पदाची हायरार्ची कशी असते, म्हणजे त्याचे स्केल कसा असतो, कसा वाढत जातो वगैरे, हे बघा इथे मी घेतलेलं आहे. समजा तुम्ही PO झाला तर PO ची लेवल कशी घ्यायची, एक ग्राफच्या माध्यमातून मी समजून सांगायचा प्रयत्न करतो इथे. जसं की एक आहे स्केल 1 ऑफिसर, ज्याला इथे मी अनुभव घेतलाय वरती बघा. ओके, इथे एक सेकंड हे मी रद्द करतो. ओके, बरं. आता याच्यामध्ये 0 वरती याला मी दाखवलंय. म्हणजे काय, बँकेमध्ये ऑफिसर बनण्यासाठी कुठलाही अनुभव लागत नाही. हे अनुभव आहेत 3 वर्षाचा, 6 वर्षाचा, 9 वर्षाचा, 12 वर्षाचा पुढे वाढत जातं. म्हणजे बँकेमध्ये ऑफिसर म्हणून एंट्री मारायचं असेल तर अनुभव लागत नाही. जस्ट परीक्षा पास व्हायचा आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आणि सिलेक्शन घ्यायचं आहे. ओके, हे ऑफिसरचा प्रकार असतो. क्लर्कला परीक्षा पास व्हायचा आणि सिलेक्शन घ्यायचं. क्लर्कला प्रिलिम्स आणि मेन्स असते, ऑफिसरला प्रिलिम्स असते, मेन्स असते आणि इंटरव्ह्यू असतो. हा फरक आहे. तर तुम्ही जर का प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू क्रॅक केला तर तुम्ही ऑफिसर बनू शकता. त्याला कुठलाही अनुभव लागत नाही. म्हणजे तुम्हाला स्केल 1 ऑफिसर म्हटलं जाईल.
पुढे तुम्ही 3 वर्षामध्ये स्केल टू लेवलला प्रमोट होऊ शकता, ज्याला मॅनेजर म्हणतात. पुढे काही 6 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही सिनियर मॅनेजर लेवलला जाऊ शकता. 9 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही चीफ मॅनेजर लेवलला जाऊ शकता. बघा परफॉर्मन्स चांगला असेल, बाकी सगळ्या गोष्टी काउंटिंग व्यवस्थित होत असतील तर 12 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही असिस्टंट जनरल मॅनेजर लेवलला जाऊ शकता, ज्याला स्केल 5 म्हणतात. त्याच्यानंतर 15 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही डेप्युटी जनरल मॅनेजर लेवलला जाऊ शकता आणि 18 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही जनरल मॅनेजर लेवलच्या पदालाही जाऊ शकता. मी तुम्हाला उदाहरण दिले ते अरुंधती भट्टाचार्य म्हणून ज्या लेडी बँकर आहेत, म्हणजे आधी होत्या, आता मे बी रिटायर्ड झाले त्या एसबीआय मधून. तर त्या ज्या आहेत ते 1986च्या दरम्यान काहीतरी एसबीआय मध्ये पीओ म्हणून जॉईन झाल्या होत्या, प्रोबेशनरी ऑफिसर. बचाव त्या रिटायर्ड झाल्या त्यावेळी एसबीआयचे चेअरमन पद सांभाळत होते, म्हणजे एसबीआयच्या चेअरमन पदावरती होत्या. म्हणजे एखादा प्लेन डिग्री झालेला मुलगा जो पीओ म्हणून जॉईन झालाय, समजा तो पण एसबीआयचे चेअरमॅन म्हणजे एकदम टॉपच्या लेवलला जाऊन बसू शकतो. तर ही एवढी ताकद ह्या पदामध्ये आहे पीओ. तर ह्याला कुठलीही डिग्री चालते. लक्षात आले मी काय म्हणतो. तर फक्त हे तुमच्या गोष्टी सगळ्या परफॉर्मन्सवरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. पण नॉर्मली पीओ होणारी मुलं एवढ्या टॉपच्या लेवलला जात नाहीत. काय मुलं पण जे एक्स्ट्रॉर्डनरी मुलं आहेत, एक्स्ट्रॉर्डनरी परफॉर्मन्स आहे, दोन्ही बाजूनं तुमच्यामुळे भरपूर ग्रोथ व्हायला लागली ब्रँचचे वगैरे, तर डेफिनेटली बँक पण तुमचा विचार करते, तुम्हाला पटपट चांगल्या लेवलला प्रमोट करू शकते त्यांच्या पॉलिसीनुसार. तर ह्या अशा गोष्टी आहेत सगळ्या. ओके. तर काय जण स्केल 2 ला, स्केल 3 ला, स्केल 4 ला जाऊन पण रिटायर होणारी मुलं आहेत, असे पण आहेत. ठीक आहे. आता पुढे मला इथं काय सांगायचं बघा आणखी, म्हणजे प्रत्येक जो पीओ आहे तो चेअरमॅन बनतोच असं नाहीये. ओके. जसं की काय सगळे पीओ चेअरमॅन बनत नाहीत. मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं अरुंधती भट्टाचार्य. ओके. त्यांचा परफॉर्मन्स एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी होता. त्यांच्या करिअर ग्रोथमध्ये एसबीआय पण नक्कीच चांगलं काम केलेलं आहे आणि एसबीआयची पण ग्रोथ झाली आणि त्यांची पण ग्रोथ झाली, दोन्ही बाजूनं ग्रोथ झालेली आहे असं वाटेल. ठीक आहे. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण आता पुढे जाऊया. तर हे एखाद्या नॉर्मली ऑफिसरचा ग्रेड असतो अशा पद्धतीने. ठीक आहे. नक्कीच फार चांगला परफॉर्मन्स आहे, त्या वेळेला तुमचं प्रमोशन मिळतच तुम्हाला. आता जसं मगाशी म्हटलं मी एसओ, बघा स्पेशलिस्ट ऑफिसर, आता याच्यावरती मी जरासं बोलतो. तर बँकेमध्ये हे एसओज लागतात. एसओ म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसर. बघा इथं मी काय म्हटलेलं आहे, स्पेशलिस्ट ऑफिसर. तर बँकेमध्ये 6 वेगवेगळे प्रोफेशन्स आहेत, ज्याला प्रोफेशनल डिग्री करणारी मुलं चालतात. तर ह्याला जनरल डिग्री करणारी मुलं चालत नाही. जनरल डिग्री म्हणजे बीए बीकॉम लाईक ही मुलं. ओके. जर तुमच्याकडे चांगली डिग्री असेल ह्या फील्ड मधली, ओके, चांगली डिग्री म्हणजे त्या फील्ड मधली डिग्री करणारी मुलं, तर तुम्ही इथं जाऊ शकता. ह्याला कुठला अनुभव लागत नाही, ज्याला शॉर्ट मध्ये एएफओ म्हणतात, ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर. मला सांगा बँकेमध्ये जर एएफओ लागत असतील, ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर, तर ह्या पदाला बीए वाला अप्लाय करू शकतो का नाही करणार, बीकॉम वाला करू शकतो का नाही करणार. कारण कारण काय बघायचं, कारण ऍग्री करणारी मुलंच ह्या पदाला जाऊ शकतात. मग ऍग्री करणारी मुलं कोण असतात, बीटेक ऍग्री असतं एकतर, किंवा बीएससी 4 वर्षाची ऍग्री असते बघा, त्याला प्रोफेशनल डिग्री म्हटली जाते. तर ही मुलंच इथं अप्लाय करू शकतात. ओके. तर बीए बीकॉम बीएससी वाले ते जाऊ शकत नाहीत. तर ऍग्री वाल्यांनाच इथं क्वालिफाय करतील ते, म्हणजे तो ऍग्री वाली जी मुलं आहेत त्यांना कॉम्पिटिशन कमी होते. तर नक्कीच तुमच्या स्ट्रीमचीच मुलं फक्त इथं असतात. त्यामुळे जी प्रोफेशनल डिग्री करणारी मुलं आहेत, तुम्ही पहिल्यांदा एसओचा विचार करावा. पीओ आणि क्लर्क तर तुम्ही फॉर्म भरावच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमचे चान्सेस इथे वाढतात, कारण कॉम्पिटिशन इथं कमी होते. ओके. तर ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर आहे, ज्याला ऍग्री करणारी मुलं चालतात. लॉ ऑफिसरला एलएलबी लागणार. ओके. आयटीला तुमचं बीसीए चालतं, इलेक्ट्रॉनिक्स चालतं, आयटी मध्ये डिग्री असणार. ओके. त्याच्यानंतर एचआर पर्सोनेल जे ऑफिसर आहे त्याला एमबीए चालतं आहे. ओके. त्याच्यानंतर एमएसडब्ल्यू पण इथं चालतं, सोशल वर्क करणारे. मार्केटिंग ऑफिसरला एमबी चालेल. ओके. त्याच्यानंतर राजभाषा अधिकारीला त्यांनी सांगितले ती पोस्ट ग्रॅज्युएट इन हिंदी पाहिजे, विथ इंग्लिश हा सब्जेक्ट पाहिजे. म्हणजे ह्या डिग्र्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही एसओ ह्या पदाला एलिजिबल आहे. ठीक आहे. तर हे लक्षात आलं असेल तुमच्या. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे बघा. हा, आता तुम्ही म्हणणार सर बाकी एवढेच चान्सेस आहेत का, नाही, बऱ्याच वेगळ्या सेक्टरचे एक्झाम्स निघतात, तर ह्याच्यामध्ये तुम्ही करिअर अप्लाय करू शकता. ओके. बघा ही नॉर्मली ह्यातल्या मोर दॅन 90% एक्झाम आयबीपीएस कंडक्ट करते बरं का. हा, आता याच्यामध्ये बघा जसं की ते मी तुम्हाला सांगेन, पहिल्यांदा आयबीपीएस कुठल्या कुठल्या एक्झाम घेते हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जसं की ते पीओ घेतात, क्लर्क घेतात, एसओ घेतात, राईट. हे बघा पीओ घेतात, क्लर्क घेतात, एसओ घेतात, हे आपण आताच म्हटलं. आरआरबी घेतात, जी शहरात सध्या आलेली आहे. त्याच्यानंतर एसबीआय ची परीक्षा पण आयबीपीएसच घेते, पण वेगळी घेते, बरोबर आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाची पण काय कुठल्या परीक्षा होतात, एसबीआय पीओ होते, क्लर्क होते. ओके. तर ह्या एक्झाम पण तुम्ही देऊ शकता. तर ह्या एक्झाम पण आयबीपीएसच घेते, फक्त सेपरेट घेते, एवढाच फरक आहे. त्याच्या पुढे आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर आरबीआयच्या परीक्षा पण होतात. भारतातली ही बँकांची बँक आहे, तर इथं तर करिअर ग्रोथ फारच चांगलं आहे. ओके. तर इथं पण यांच्या बऱ्याच एक्झाम होतात, जसं की ग्रेड बी आहे. ग्रेड बी ऑफिसरला तुम्ही अप्लाय करू शकता. इथं टक्केवारीची अट आहे, फक्त 60% पाहिजे डिग्रीला, असं आरबीआय म्हणते. आणि आरबीआय असिस्टंटला काही टक्केवारीची अट नाही, तुम्ही डिग्री केला असाल तर क्वालिफाय होऊ शकता इथे तुम्ही. तर ह्या दोन्ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. आरबीआय ग्रेड बी ही सगळ्यात सुपर डुपर पोस्ट आहे बँकिंग फील्ड मधली. म्हणजे तुम्ही याची कंपॅरिझन एकदम क्लास 1 ऑफिसर लेवलच्या पदासारखं ह्याची सुख सुविधा आहेत सगळ्या, तर तुम्ही अशा पद्धतीची कंपॅरिझन करू शकता. याचं सुरुवातीचं पॅकेज अराउंड 27.27 लाख आहे, म्हणजे 27 लाखापेक्षा जास्त याचं अॅन्युअल पॅकेज आहे. तुम्ही म्हणेन की नक्कीच ही फार चांगली पोस्ट आहे, तुम्ही याचा सिरियसली विचार करावा. पण अभ्यास सोडायचा थोडा वेगळा पडतो. जे फेज 2 आहे त्यामध्ये इकॉनॉमिक इश्यूज येतात, सोशल इश्यूज येतात, जे नॉर्मली एखादा प्लेन बँकिंगचा अभ्यास करणारा मुलगा हे स्टडी करत नाही. पण नक्कीच तुमचं डिस्क्रिप्टिव्ह नॉलेज वगैरे चांगलं असेल, रीडिंग तुमचं चांगलं असेल, तुम्ही ह्या एक्झामचाही विचार करावा. आणि आरबीआय असिस्टंट का रेग्युलर परीक्षा,
तो एव्हरी बँक ऍस्पायरंट जो आहे तो ही परीक्षा देतोय. ठीक आहे, पुढे जाऊया. नाबार्ड ऐकलं असाल तुम्ही, राईट? तर नाबार्डची एक्झाम पण कोण घेते, तर IBPS घेते, राईट? बघा, ऑनलाईन एक्झाम जी काही सध्या व्हायला लागलेत बँकिंग सेक्टरमध्ये, हे सर्व कॉन्ट्रॅक्ट जवळजवळ IBPS कडेच आहेत. तर अगेन नाबार्डच्या ज्या परीक्षा आहेत, नाबार्ड म्हणजे याला काय म्हणतो आपण, एक ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. नाबार्ड म्हणजे ह्याला ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणतात. भारतामध्ये सध्या 5 ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, त्याच्यामध्ये नाबार्ड एक आहे. नाबार्डचा अर्थ आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट असं म्हणतात. म्हणजे शेती आणि ग्रामीण विकास करण्यासाठी एक चांगली यंत्रणा वेगळी आरबीआयनं इस्टॅब्लिश केलेली आहे, त्यालाच नाबार्ड असं म्हणतात. ठीक आहे. तर हिची अगेन सुपरवायझर बॉडी जे आहे ते आरबीआयच आहे. तर आरबीआयच्या अंतर्गत हे काम करतात. ओके, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट. तर नाबार्ड यांच्या ग्रेड असिस्टंट मॅनेजरचे एक्झाम होतात, ग्रेड आणि ग्रेड बीच्या. आणि डेव्हलपमेंट असिस्टंट म्हणजे लाईक क्लरिकल पोस्ट असं म्हणू शकता तुम्ही. तर डेव्हलपमेंट असिस्टंटला तुम्ही आरामात अप्लाय करू शकता, सेम सिलेबस आहे. जसं आरबीआय ग्रेड बी बद्दल मी म्हटलं, थोडंफार मिळता जुळता सिलेबस इथं असिस्टंट मॅनेजरला बघायला मिळतो. कारण नाबार्डच्या ग्रेड ए ग्रेड बीचा थोडा सिलेबस वेगळा पडतो. ठीक आहे. आणि डेव्हलपमेंट असिस्टंट म्हणजे रेग्युलर क्लरिकल पोस्ट, जसं तुम्ही बँकिंग ऍस्पायरंट म्हणून विचार करताय त्या पद्धतीनेही जाऊ शकता तुम्ही. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता पुढे बघा. तर आयडीबीआय बँक बद्दल मी थोडंसं सांगतो. आयडीबीआय बँक बद्दल बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. आयडीबीआय बँक तर सारखं जागा काढते. त्यांचे एक्झिक्युटिव्ह हे एकदम पंक्च्युअली जागा काढल्यात गेल्या 2-3 वर्षापासून. म्हणजे सारखं यांची रिक्वायरमेंट वाढायला लागली. एक्झिक्युटिव्ह आहेत किंवा ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, जे नवीनच पोस्ट त्यांनी यावेळी तयार केलेले आहे मागच्या वर्षापासून. तर आधी असिस्टंट मॅनेजरची त्यांनी रिक्रुटमेंट करून घेत होते. आता असिस्टंट मॅनेजर बंद करून त्यांनी ज्युनियर असिस्टंट मॅनेजर हे पद क्रिएट केलेलं आहे. तर आयडीबीआय बद्दल जर तुम्ही विचार केला तर थोडक्यात मी यांच्याबद्दल सांगायचा प्रयत्न करतो. आयडीबीआय म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असं म्हणतात. तर ही एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन होती आधी, नंतर त्यांचं कन्व्हर्जन बँकिंग लायसन्स मध्ये करून ते स्वतःला बँकिंगच्या सगळ्या सर्व्हिसमध्ये घेतलेलं आहे. तर आता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ही आधी सरकारी बँक होती. आधी तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं, आपला स्टेक कमी केला. म्हणजे आपले स्टेक एलआयसीला सेल केले. एलआयसी कडे आज 49.49 समथिंग एवढे पर्सेंटेज मालकी हक्क त्यांच्याकडे आहेत. आणि भारत सरकार फक्त इथं होल्ड करते 45% आसपास. म्हणजे जो मालक असतो तो म्हणजे तो 51% जास्त होल्ड करायला पाहिजे. तर त्या मालक म्हणा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून ना एलआयसी म्हणा, पण एलआयसी मेजर स्टेक होल्डर आहे. त्यामुळे ह्याला गव्हर्नमेंट म्हटलं जात नाही, कारण गव्हर्नमेंटनं आपला ताबा कमी केलाय 51 पेक्षा. त्यामुळे आरबीआयनं काय केलं, याला प्रायव्हेट कॅटेगरीमध्ये याला टाकलेलं आहे. म्हणजे याला ह्या बँकेला आज प्रायव्हेट सेक्टर बँक म्हणतात. ओके, लक्षात आलं. आयडीबीआयला आज प्रायव्हेट सेक्टर बँक म्हणतात, पण तरी तुम्ही विचार केला तर रफली 45 आणि 49 जर कॅल्क्युलेट केला तर रफली 93-94% आसपास भारत सरकारच बसले अजून, कारण एलआयसी पण सरकारच आहे, राईट? त्यामुळे ह्या बँकेच्या जर जागा निघल्या तर सरकारी ज्या सुखसुविधा त्या सगळ्या तुम्हाला मिळतात. कॅटेगरीनुसार जागा निघतात, एज रिलॅक्सेशन असतं कॅटेगरीच्या मुलांना वगैरे. पण एखादी प्रायव्हेट बँकेची जाहिरात आली तर लक्षात ठेवा, जनरलच असं तिथे कॅल्क्युलेशन दिलेलं असतं, कुठल्याही कॅटेगरीचे बेनिफिट वगैरे तिथे मिळत नाही. तर मला सांगा, आयडीबीआयची जाहिरात आल्यानंतर जर कॅटेगरीचे वगैरे बेनिफिट मिळत असतील तर कुठे ना कुठे याचे गव्हर्नमेंट अजून पण लिंक्स आहेत असं तुम्ही विचार केला पाहिजे. त्यामुळे आयडीबीआयला बरेच जण आज प्रायव्हेट बँक म्हणतात, पण तरी लक्षात ठेवा यांचा गव्हर्नमेंट होल्ड अजून पण ह्या बँकेवरती आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता पुढे बघा, आयडीबीआय बँकेच्या कुठल्या कुठल्या परीक्षा होतात. मग आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह असं म्हणतात. एक्झिक्युटिव्ह म्हणजे क्लर्क लेवलची तिथं अपॉइंटमेंट होते. आणि एक आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. हे मागच्या वर्षापासून त्यांनी नवीन पद तयार केलंय, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. त्यांचे पीजीडीबीएफ नावाचा प्रोग्राम असतो, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स वगैरे. तर ते मणिपाल कंडक्ट करतं, त्याचं ट्रेनिंग तिथं दिली जाते, नंतर बँकेमध्ये घेतलं जातं वगैरे. किंवा आधी ह्यांच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट व्हायच्या, आता पीजीडीबीएफ थ्रू तर व्हायला लागले. तर प्लेन एखादी नवीन जाहिरात आली तर आपण ते पुढे बघायला मिळू शकेल. आता पुढे बघा, इन्शुरन्स सेक्टर पर आहे. इन्शुरन्स सेक्टर आणि बँकिंग सेक्टर दोघांच्या परीक्षा सेम होतात, काही फरक नाही. ओके, इन्शुरन्स सेक्टरमध्ये कुठल्या कंपनी येतात, एक म्हणजे लाईफ इन्शुरन्स कंपनी येते आणि एक म्हणजे जनरल इन्शुरन्स कंपनी येतात. तर लाईफ मध्ये एलआयसी काम करते, सरकारी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि ज्या नॉन लाईफ मध्ये काम करणाऱ्या सरकारी कंपन्या आहेत त्या कुठल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे, न्यू इंडिया इन्शुरन्स आहे, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे. ह्या 4 सरकारी कंपन्या काम करतात. तर लाईफ आणि नॉन लाईफ मध्ये पण जागा निघाल्या बऱ्याच कंपनी. ह्या वर्षी भरपूर रिक्रुटमेंट झालेलं आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये, पण एलआयसीच्या जागा सध्या निघणार आहेत. तर टेंटेटिव्हली ती पुढे ह्या वर्षात कुठल्याही महिन्यामध्ये आपली जाहिरात रिलीज करू शकतात. आता इन्शुरन्स सेक्टरमध्ये तुम्ही बघू शकता जी पदं असतात ते कुठले असतात, डबलएओ, एडीओ आणि असिस्टंट. डबलएओ म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इथे दिलंय बघा. डबलएओ म्हणजे असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी. म्हणजे असं समजा जसं बँकमध्ये पीओ असतात तसं इन्शुरन्स सेक्टरमध्ये एओ असतात. ओके, तर एवढंच फरक आहे. तिकडच्या पदाला एओ म्हटलं जातं, तिकडच्या पदाला पीओ म्हटलं जातं. तर याला म्हटलं जाईल तुम्ही असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सहाय्यक प्रशासकीय अधिकारी. ठीक आहे, तर नक्कीच फार चांगलं पद आहे. तर तुम्ही नक्कीच बँक आणि जर इन्शुरन्स कम्पेअर करतो म्हटलं तर हे पद जिंकेल, कारण कामाचा त्यांना थोडा कमी इन्शुरन्स सेक्टरमध्ये ह्या लोकांना, आणि पेमेंट पण चांगला, डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे सुखसुविधा यांना मिळतात. आणि एक येतं तुमचं दुसरं म्हणजे असिस्टंट, एलआयसी असिस्टंट म्हणजे लाईक क्लर्क. तर ह्या पदांचे हे रिक्रुटमेंट होऊ शकते. सर आय थिंक सर ब्लिंच व्हायला लागले.
थांबू का? ओके. नाव पुढे बघा. पुढे मला इथे काय सांगायचं, प्रायव्हेट सेक्टर बँक पण आहेत इंडियामध्ये. तर भरपूर प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत, जसं की आयडीबी आहे, एचडीएफसी आहे, पण आयसीआयसीआय आहे, अशा बऱ्याच बँका. तर यांच्याही रिक्रुटमेंट होतात. तर जसं की हे बघा, आयसीआयसीआय, एचडीएफसी, ऍक्सिस. तर ही प्रायव्हेट करिअर ऑप्शन्स पण तुमच्याकडे आहेत. तर तुम्ही पहिल्यांदा गव्हर्नमेंट सेक्टरचा विचार करावा, देन सायमल्टेनियसली तुम्ही ह्या बँकांच्याकडेही बघू शकता. ठीक आहे, तर हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता मी पुढे जातो. हा, आता मेन तुमच्या डोक्यात असेल तर ठीक आहे सर, ह्या सगळ्या परीक्षा द्यायचं म्हटलं तर कुठे जायला पाहिजे वगैरे काय. तर ह्या सगळ्या परीक्षा द्यायचं तर एक कमिशन आहे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं इस्टॅब्लिश केलेलं आहे असं म्हणा. त्याचं नाव आहे IBPS. तर IBPSच्या तुम्हाला परीक्षा द्यायचं आहे. ओके, सिंपल भाषेमध्ये. तर IBPS हे काय करतं थोडक्यात मी तरी सांगतो तुम्हाला. याचा अर्थ आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन, म्हणजे बँक कर्मचारी निवड आयोग. तर यांचं काम आहे सिम्पली टू रिक्रूट स्टाफ इन पब्लिक सेक्टर बँक्स, म्हणजे बँकेमध्ये स्टाफला रिक्रूट करणं. तर त्या ते जागा काढतात, बँकला रिपोर्ट करतात, ते बँक सांगते आम्हाला एवढी जागा पाहिजे, तर ते रिक्रुटमेंट करून देतात. बस अशा पद्धतीने. ओके. पुढे ह्यांच्या भरपूर परीक्षा होतात, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तर हे पीओ घेतात, एसओ घेतात, क्लर्क घेतात, ग्रामीण बँकेच्या परीक्षा घेतात. मोस्टली ज्या बँक एक्झाम होतात हे सगळं कॉन्टॅक्ट यांच्याकडे आहे. ओके, क्लिअर. तर ह्यांच्याकडे ह्यांची एक्झाम देण्याचे फायदे काय होतात, लार्ज नंबर ऑफ वेकन्सी येतात. 30-40 जागा प्रत्येक वर्षी काढतात असते. क्लर्क वेगळं, पीओ वेगळं, एसओ वेगळं, एसबीआय वेगळी, नाबार्ड वेगळी, आरबीआय वेगळी. भरपूर जागा आहेत. गव्हर्नमेंट जॉब आहे डेफिनेटली. जॉब सेफ्टी आहे, पगार कधी मिळेल वगैरे असं काही टेन्शन नाही आहे, बरोबर ना. फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे, टाइमली प्रमोशन मिळतं तुम्हाला, सोशल स्टेटस आहे, राईट, करिअर प्रोग्रेशन आहे, त्या तुम्हाला एक्सपिरियन्स वाईज प्रमोट पण केलं जातं. ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही यांचा विचार करावा. ठीक आहे, तर एवढं समजून घेऊन आपण इथं आज थांबायचा प्रयत्न करूया. ओके. आणि लवकरच मी ह्याच्या सेकंड पार्टमध्ये येणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये स्टे ट्यून म्हणेन मी. पुढच्या पोस्ट बद्दल आपण डिटेलमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, थँक्यू.